बंदूक कोयते घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेले दरोडेखोर उपनगर पोलिसांच्या जाळ्यात। नाशिक रात्री 2:45 वाजेच्या सुमारास शकुंता पेट्रोल पंप जय भवानी रोडला लागून असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये एक कार व कारच्या आजूबाजूला काही इसम संशयितरित्या उभे होते। पोलिसांना पाहून कारमध्ये काही इसम बनवून कार घेऊन भरधाव वेगाने पळून गेले। लागलीच नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग केला, परंतु कार ही भरधाव वेगाने निघून गेली। या ठिकाणी कारच्या बाजूला उभे असलेले इसम अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई पंकज करपे, सूरज गवळी, संदेश रघतवान यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना जागीच पकडले। तेवढ्यात इतर पोलीस स्टाफ सदर ठिकाणी आले। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तल, 2 जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, एक नायलॉन दोर व मिरची पूड असे दरोड्याचे साहित्य मिळून आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सदर इसमांना त्यांच्या नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी वय 23 वर्ष राहणार आंबेडकर नगर टाउनशिप ओझर नाशिक, दानिश हबीब शेख वय 23 वर्ष राहणार कोठुळे सर्व्हिस स्टेशन शेजारी विहित गाव नाशिक रोड नाशिक, बबलू रामधर यादव वय 29 वर्ष राहणार वरची गल्ली सुंदरनगर देवळाली गाव नाशिक रोड असे असल्याचे सांगून त्यांच्याकडे कारमध्ये पळून गेलेल्या इतर साथीदारांबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांची नावे पुढील प्रमाणे असल्याचे सांगितले। सागर म्हस्के, तुषार पाईकराव, सूरज भालेराव, अनिकेत उर्फ शबऱ्या देवरे, रोहित लोंढे उर्फ भुऱ्या या संशयितांकडे मिळून आलेल्या दरोड्याची पूर्वतयारीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर 428/2024 भादवी कलम 310(4), 310(5), 3(5) सह भारतीय हत्यार कायदा कलम 325, 425 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे करीत आहेत। नमूद गुन्ह्यात आरोपी नामे स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी, दानिश हबीब शेख, बबलू रामधर यादव यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस अटकेत असताना विचारपूस केली असता आरोपितांनी दिनांक 22/11/2024 रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या साथीदारांसोबत मिळून लॅम्ब रोड येथे एका व्यापाऱ्याची 4चाकी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून व्यापाऱ्यास मारहाण करून गाडीतील पैशाची बॅग चोरी केली असल्याची कबुली दिली। तसेच त्यांनी भालेराव मळा, जय भवानी रोड नाशिक रोड येथे एका किराणा दुकानदारास मारहाण करण्याचा प्रयत्न करून त्याच्या दुकानाची तोडफोड केली। तसेच सुवर्ण सोसायटी, जाधव मळा, देवळाली गाव नाशिक रोड येथील सोसायटी कार्यालयाचे तोडफोड करून तेथे बसलेल्या इसमांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे चोरी केली असल्याची कबुली दिली असून चोरी केलेली रक्कम त्यांचे इतर साथीदार घेऊन गेले असल्याचे आरोपींनी सांगितले आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची रोख रक्कम हस्तगत झालेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।